सांगा. सत्यवान बंडू केदार. हा, पण रस्त्याची दुरावस्था याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? अतिशय वाईट अवस्था आहे हं. आणि मी कळमचा तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे. हा, तर सर तुम्ही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि हो, लोकां हो, हो. हा मामाला भेटलोय, सगळ्याला भेटलोय, आम्ही ग्रामपंचायतीला भेटलोय, सगळ्याला भेटलेलो आहे. हा पण होय होय म्हणतात, अजून काय त्याचं काय हे नाही. हा, मामा म्हणजे कोणचे मामा? परणे मामा, हा, कृषी मंत्री परणे मामा. कृषी मंत्री यांना भेटलोय. हा, हा. बरं, धन्यवाद साहेब. हो, यस, थँक्यू. थँक्यू. स्वप्नील विठ्ठल दिमदिमे सरांचं म्हणणं आहे की रस्त्याचं काम झालं पाहिजे. या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था आहे त्याबद्दल. बरं, तुमचं म्हणणं काय, बोला की थोडं. आपल्या इंदापूर तालुक्याचे प्रतिनिधी हा. यांनी थोडं रस्त्याचं काम लवकरात लवकर केलं तर चांगलंच आहे. हा, कारण लोकांना जायला इतकी बेकार अवस्था व्हायला लागली. परिस्थिती बघा, रस्ता कुठून, खाटा कुठून, पाणी कुठं, हेच कळलं नाही लोकांना. गाडी कुठून घेऊन जावावी हेच कळत नाही. हेच तर कळत नाही. हा, ऍक्सिडेंट भरपूर झालेले आहेत. भरपूर ऍक्सिडेंट, काल एक ऍक्सिडेंट झाला का इथं. हा. बघा, हे मोठा चढ दिसतोय का? हा, हा. इथं गाडी स्टँड खालचं फटला आणि जागा पडला तो. नाही, बरेच ऍक्सिडेंट झालेले आहेत. लोकांना गाडी सुद्धा चालवता येत नाही. प्रवाशांना पाय वाट म्हटलं तरी सुद्धा जाता येत नाही. जाता येत नाही. बरे, रस्ते दुरुस्त झाले पाहिजे. बरं बरं, ठीक आहे, धन्यवाद साहेब. हा, हे रस्ता लवकरात लवकर केला पाहिजे. काल भाऊबीज झाली, भाऊबीला जाताना महिला 1-2-3 महिला पडल्या, लागलं त्यांना इथं. नाही, बऱ्याच महिला पडलेल्या आहेत. हा, भरपूर पडले ती. खड्डे असं गुडघ्याच्या वर खड्डे, माणसाची जाण्याची अपघात सगळं त्रास व्हायला लागलाय. हा, सगळं ट्रॅफिक जाम होते.